परमहंस योगानंद योगी कथामृत चॅप्टर 2 माझ्या मातेचा मृत्यू आणि मंत्रसिद्धीकडे. माझ्या आईची त्यावेळची प्रबळ इच्छा म्हणजे माझ्या वडील बंधूचा विवाह. सुनमुख बघितले की मला स्वर्गात स्थान मिळणार असे उद्गार आईच्या मुखातून अनेकदा मी ऐकत असे. वंशवृद्धीची प्रबळ भारतीय भावना. मी 11 वर्षाचा असताना आनंददादाचा वाङ्निश्चय झाला. आई विवाह सोहळ्याची जय्यत तयारी कलकत्त्यास राहून करीत होती. म्हणून फक्त मी आणि बाबा दोघेच बरेलीमध्ये होतो. उत्तर भारतातील ह्या शहरात 2 वर्षाआधी बाबांची बदली लाहोरहून झाली होती. माझ्या वडील बहिणीचे रोमा व उमा ह्या दोघींचे थाटामाटात विवाह समारंभ मी पाहिलेच होते. त्यातून पहिला मुलगा असल्याने आनंददादाच्या विवाह समारंभाचा थाट काही औरच. रोजच्या रोज दूरगावाहून येणाऱ्या नातलगांचे स्वागत होत असे. सारी जय्यत तयारी झालेली. लग्नसराईच्या मेजवान्यासाठी मिठाई, आनंददादाला नवरदेव म्हणून बसवून वधूच्या घरी न्यायाची सिंहासनासारखे आसन, रंगीबेरंगी रोषणाई, वरातीसाठी मोठे मोठे पुठ्ठ्यांचे उंट आणि हत्ती, भारतीय वज्राती, स्कॉटिश बँड, मनोरंजनासाठी तमासगीर आणि अर्थातच विवाहविधी करण्यासाठी गुरुजी. या सगळ्या मजेत साऱ्या कुटुंबियांसह भाग घेण्यास कधी जाणार असे मला व बाबाला झाले होते. त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. पण तो दिवस उजाडण्याआधीच मला एक अनिष्ट सूचक दृष्टांत झाला. आमच्या बरेलीच्या घरच्या मधल्या गच्चीत मी बाबांच्या शेजारी झोपलो होतो. मध्यरात्री मच्छराच्या एका वेगळ्या तऱ्हेच्या भुणभुणग्याने मला जाग आली. आमची मच्छरदाणी बाजूला सारली गेली होती व माझ्या आईची प्रियतम आकृती मला दिसली. बाबांना जागे कर, पहाटे 4 वाजताची गाडी पकडून कलकत्त्याला ये, मला बघायचे असेल तर, असा आवाज अगदी हळूच पुटपुटल्यासारखा मला ऐकू आला व तिची आकृती अदृश्य झाली. बाबा बाबा उठा, माझी आई मरणार, मी किंचाळलो. माझ्या स्वरातील भयाचे माझे बाबा क्षणार्धात खाडकन जागे झाले. मी त्यांनाही अनिष्ट वार्ता दिली. तुझ्या या भ्रमाकडे लक्ष देऊ नकोस, बाबा नेहमीप्रमाणे बोलले. बघ, तुझ्या आईची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. काही बरं वाईट ऐकले तर उद्या सकाळच्या गाडीने आपण निघू. बाबा, आत्ताच न निघण्याबद्दल तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, मी कळकळून उद्गाराने बोललो. आणि मी तर तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्या दुःखद पहाटे अगदी स्पष्ट शब्दात निरोप आला. आई अत्यंत आजारी आहे. लग्न नंतर होईल. तुम्ही ताबडतोब निघून या. अगदी अस्वस्थ मन स्थितीत मी आणि बाबा निघालो. कलकत्त्याला जाण्यासाठी गाडी बदलण्याच्या स्थळी माझे एक काका आम्हाला भेटले. अगं, गाडी अगदी धडधड आमच्याकडे येत होती. भावना तिळतेकाने मी निश्चय केला की मी गाडीच्या पट्ट्यावर झोकून घेणार. स्वतःला आई नसताना वाटणारे पोरकेपणा माझ्या अंतःकरणाला चिरत होते. आई विना सारे जगच अर्थहीन, ओसाड भासत होते. माझ्या आईवर माणसाचे अतिशय प्रेम करत होती. ती मला अत्यंत जिवलग होती. माझ्या बालपणीच्या साऱ्या इवल्याशा दुर्घटना तिच्या सुंदर शांत नेत्रात मला आसरा मिळत असे. माझी आई जिवंत आहे ना? एकदा अखेरच्या विचारण्यासाठी मी थांबलो. हो बाळा, हो, जिवंत आहे. माझ्या चेहऱ्यावरील अगणिकता त्याच्यापासून लपली नव्हती. त्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवूच शकलो नाही. आम्ही कलकत्त्याला घरी पोहोचलो तर मृत्यू आमच्या पुढे उभा टाकला होता. अघटित. माझी सारी जणू चेतनाच निघून गेली. या चेतनाशून्य मनस्थितीतून बाहेर निघण्यास, वस्तुस्थितीची तडजोड करण्यास मला अनेक वर्ष लागली. मला आकांत जणू देवाच्या दारापर्यंत पोहोचला. अखेर जगतमाते माझ्या हाकेला ओ दिली. जगतमातेच्या शब्दांनीच माझ्या जीव घेण्या वाहत्या जखमा भरून आल्या. बाळा, जन्मजन्मांतरीत मीच मातेच्या वात्सल्यतेने तुला सांभाळत आले आहे. माझ्या नजरेतच तू शोधत असलेला सुंदर नेत्र शोध, हरविलेली नजर मिळवण्याचा प्रयत्न कर. आमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या अंतिम विधीनंतर लवकरच मी आणि बाबा बरेलीला परतलो. रोज पहाटे आमच्या बंगल्याच्या पोपटी हिरवळीत उभ्या शेवलीच्या झाडाला मी दुःखी अंतःकरणाने आत्मीयतेने भेट देत असे. त्या भावनिक क्षणात माझ्या बालपणाला वाटे की हिरव्यागार देव्हाऱ्यात शेवलीचे पांढरी पुष्पे स्वतःला भक्तिपूर्वक वाहून घेत आहेत. माझ्या अश्रूत दवबिंदू मिसळत व त्या नजरेने क्षितिजाकडे बघताना मला भासे की एक आगळाच जगावेगळा प्रकाश तिथे फाकत आहे.
देव भेटला पाहिजे अशा तीव्र इच्छेने माझ्या मनात घर केले. हिमालयाची एक गूढ अनामिक ओढ मला वाटू लागली. त्या पवित्र पर्वतराईत नुकताच जाऊन आलेला एक माझा कझिन नातलग भाऊ आमच्याकडे बरेलीला आला. अनूक योग्याचे व स्वामींचे निवासस्थान असलेल्या त्या उत्तुंग शिखराचे वर्णन मी मोठ्या आतुरतेने व ओढीने ऐकत होतो. आपण पळून जाऊ हिमालयात, मी द्वारका प्रसादला बोललो. तो आमच्या घरमालकाचा धाकटा मुलगा. पण त्याला ते पटेना. आनंददादा एकदा बाबांना भेटायला आला असताना त्याला माझा बेत त्याने सांगितला. ही गोष्ट एका लहान मुलाच्या खुळा बेत समजून हसण्यावारी नेण्याऐवजी माझी टिंगल करणे हाच मार्ग आनंददादाने स्वीकारला. कुठे आहे तुझी भगवी कफनी? त्याशिवाय तू थोडा स्वामी होणार. पण ह्या शब्दांनी मला अनामिक आनंदाने मला भारून टाकले. एक संन्यासी म्हणून देशभर भ्रमण करणारे असे माझे भविष्यातले रूप माझ्याकडे स्पष्टपणे साकारले. कदाचित पूर्वजन्मीची आठवण जागृत झाल्या असतील. काही का असेना, पण संन्यास धर्माचे पालन करण्यास वापरायची भगवी कफनी हा पारंपरिक पेहरावा भविष्यात मी आपलासा करणार हे माझ्या मनाने स्वीकारले. एके दिवशी सकाळी मी द्वारकाप्रसादशी गप्पा मारीत बसलो होतो. इतक्यात परमेश्वरासाठी वाटणाऱ्या प्रेमाची प्रचंड लाटच जणू माझ्यावर येऊन कोसळल्यासारखी आली. त्यानंतर माझ्या शब्दांना जी वाचा फुटली त्याच्याकडे माझ्या मित्राचे जास्त लक्ष नव्हतेच, पण मी मात्र स्वतःचे शब्द लक्षपूर्वक ऐकत राहिलो. त्या दिवशी दुपारी मी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या नैनितालच्या डोंगराकडे पलायन केले. पण आनंददादाने माझा अचूक पाठलाग करून मला पकडले आणि खेदपूर्वक नाईलाजाने मला बरेलीला परतावले. फक्त अंगणातल्या शेवलीच्या झाडापर्यंत मी रोज प्रातःकाळची यात्रा करायची मुभा मला होती. माझे हृदय अकांत करी मजकडे नसलेल्या माझ्या आईसाठी व जगतमातेसाठी. आमचे कुटुंब एखाद्या सुंदर वस्त्रासारखे होते. आईच्या मृत्यूमुळे ते छन्न विछन्न झाले. कधी पूर्ववत झालेच नाही. आपल्या एकाकी आयुष्याच्या पुढच्या 40 वर्षात माझ्या बाबांनी पुन्हा लग्न केले नाही. आपल्या छोट्या काफिल्यासाठी माता व पिता दोन्हीही बनवण्याचे कठीण कर्तव्य त्यांनी केले. ते जास्त मायाळू, हळुवार व जवळ राहण्याजोगे बनले. ते अगदी शांतपणे विचार करून कुटुंबाच्या साऱ्या समस्या सोडवीत. ऑफिसमधून आल्यानंतर ते आपल्या खोलीत जाऊन बसत. मठीतल्या संन्याशाप्रमाणे व निवांतपणे क्रियायोगाचा परिपाठ करीत असत. माझ्या आईच्या मृत्यूला काही वर्ष लोटल्यानंतर मी एकदा एक इंग्रजी नर्स त्यांच्या नैनितालसाठी ठेवायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे प्रयास कमी झाले असते व सोय झाली असती. नको, माझ्या बाबांनी नकारार्थी मान हरवली. तुझ्या आईबरोबरच माझ्यासाठी कोणीही काही करणे संपले बाळा. मी कुठल्याही दुसऱ्या स्त्रीकडून सेवा ही घेणार नाही. त्यांची नजर शून्यात हरवली होती. अथांग अजन्म आत्मीयतेत माझ्या आईने माझ्यासाठी एक अति महत्वाचा संदेश ठेवला होता, हे मला तिच्या निधनाच्या 14 महिन्यानंतर कळून आले. आनंददादा तिच्या निधनाच्या वेळी तिच्या जवळ होता व त्याने तिचा संदेश आस्थेने लक्षात ठेवला होता. मला हा संदेश तिच्या नंतर वर्षभरातच देण्यास सांगितले असते तरी त्याने थोडा विलंब केला होता. आईने निवडलेल्या वधूशी विवाह करण्यासाठी तो लवकरच कलकत्त्यास जाणार होता. एकदा संध्याकाळी त्याने मला बोलावले. मुकुंदा, एक चमत्कारिक वृत्त तुला सांगायचे आहे. माझा नाईलाज म्हणून सांगतो. ते मला स्पष्टपणे दिसत होते. घर सोडून जायची तुझी इच्छा जास्त प्रबळ होईल ह्याचीच मला भीती वाटते. पण तू दैवी उत्कंठेने भारावलेला आहेस. तुला परवा हिमालयाकडे जाताना धरून आणावे लागले. तेव्हा मी मनाशी निश्चय केला की आईचा संदेश देण्यास मी आणखी विलंब करू नये. दादाने माझ्या हातात एक छोटासा डब्बा दिला व आईचा संदेश मला सांगितला. आई म्हणाली, माझ्या लाडक्या बाळा मुकुंद, हे माझे शब्द म्हणजे माझा तुला अखेरचा आशीर्वाद आहे. तुला ज्या अनेक गोष्टी सांगायच्या होत्या त्याची घडी आता आली आहे. ह्या साऱ्या विस्मरणीय घटना तुझ्या जन्मानंतर घडलेल्या आहेत. तू जेव्हा माझ्या कुशीत इवलासा बाळ होतास तेव्हाच तुझा मार्ग मला कळला होता. मी तुला घेऊन बनारसला माझ्या गुरुच्या दर्शनाला गेले होते. खूप गर्दी होती. सगळ्या शिष्यवर्गाच्या गर्दीमुळे ध्यानावस्थ बसलेले लाहिरी महाशय दृष्टीस पडणेही कठीण झाले होते. तुला थोपाटत असताना मी मनातल्या मनात प्रार्थना करीत होते की माझ्या थोर गुरुच्या लक्षात यावे व त्यांनी तुला आशीर्वाद द्यावा. तेव्हा माझ्या मनातली मूक भावनिक मागणी प्रबळ झाली. तेव्हा त्यांनी आपले डोळे उघडले व मला बोलावले.
बाजूला होऊन मला सगळ्यांनी वाट करून दिली. मी त्यांच्या पवित्र चरणांना नमस्कार केला. माझ्या गुरूंनी मला मांडीवर बसवून घेतलेले व तुझ्या भाल प्रवेशावर दीक्षा दिल्याप्रमाणे हात ठेवला. माते, तुझा पुत्र मोठा योगी होईल. तो जणू एक आध्यात्मिक इंजिनच बनेल व अनेक जणांना देवापर्यंत घेऊन पोहोचेल. माझ्या सर्वव्यापी सर्वज्ञानी गुरूंनी माझ्या मूक प्रार्थनेस मान्यता दिल्यामुळे माझे हृदय आनंदाने नाचू लागले. तुझ्या जन्माच्या काही काळापूर्वी तू हा मार्ग घेणार हे त्यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानंतरच्या काळात माझ्या बाळा, तुला झालेला दिव्य देदीप्यमान प्रकाशाचा साक्षात्कार मी आणि रोमानेही पाहिला होता. आम्ही शेजारच्या खोलीत होतो आणि तू पलंगावर निष्पेट पडला होतास. तुझा चेहरा द्युतिप्यमान झाला होता. तेव्हा परमेश्वराला शोधण्यासाठी हिमालयात जाण्याबद्दल बोललास. तेव्हा तुझ्या बाल आवाजात पोलादी दृढ निश्चय होता. ह्या अनेक रीतींनी माझ्या छकुला, मला कळून चुकले होते की तुझा मार्ग ह्या जगाच्या आकर्षणाच्या पलीकडचा आहे. त्यानंतरच्या माझ्या जीवनातील एका वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगामुळे माझी आणखीनच खात्री झाली आहे आणि मी देवाघरी जाताना तुला अखेरचा संदेश देत आहे. पंजाबमध्ये एका महान संताशी झालेली माझी भेट ही एक सांकेतिक घटना आहे. आम्ही लाहोरमध्ये असताना एके दिवशी सकाळी आम्हाला एक नोकर बिचकताच माझ्याकडे आला. मालकीनबाई, एका अनोळखी साधू आला आहे. तो म्हणतो आहे की त्याला मुकुंदच्या मातेला भेटायचे आहे. हे साधूचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्शून गेले. मी तत्काळ त्या आकस्मिक पाहुण्यास भेटण्यास बाहेर आले. मी त्यांना वाकून नमस्कार केला. मला जाणीव झाली की माझ्या पुढ्यात एक दैवी पुरुष उभा आहे. माते, ते म्हणाले, थोर विभूतीचा, तुला सांगायचे आहे की ह्या जगावरच्या तुझ्या कालावधी आता संपत आला आहे. ह्यानंतर जेव्हा तू आजारी होशील तो तुझा अखेरचा आजार असेल. या शब्दानंतर निशब्दात होती, पण त्यात भयाची लवलेशाही नव्हती. होती एक निवांत सुंदर शांती. मग ते परत मला म्हणाले, मी एक ठेव तुझ्या ताब्यात देणार आहे. ते आहे एक चांदीचे कडे. मी ते आज देणार नाही. तुझ्या म्हणण्यातील सत्य तुला पटावे म्हणून ते कडे उद्या तू ध्यानवस्थ असताना तुझ्या हातात आपोआप येईल. तुझ्या अंतशय्येवर तू असताना तू ते कडे तुझ्या पुत्र आनंदा ह्याच्याकडे एक वर्षभर जतन करून ठेवण्यास द्यावायचे आहे. मग त्याला ते तुझ्या दुसऱ्या पुत्रास मुकुंदास देण्यास सांगायचे आहे. थोर विभूतींनी पाठवलेल्या या महान संकेताचा अर्थ मुकुंदला समजेल. साऱ्या ऐहिक आशांचा त्याग करून परमेश्वराला शोधण्यास निघालेल्या सुमारास त्याला हे मिळाले पाहिजे. हे कडे काही वर्ष मुकुंदकडेच असेल व जेव्हा त्या कड्याचे कार्य संपेल तेव्हा ते आपोआप अदृश्य होईल. अत्यंत गुप्त जागी लपविले तरी तिथून आले आहे तिथेच ते परत जाईल. मी त्यांना भिक्षा देऊ केली आणि त्यांना अति आदराने नमस्कार केला. काही भिक्षा न घेताच व आशीर्वाद देऊन ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी हात जोडून ध्यानस्थ बसलेली असताना साधूच्या सांगण्याप्रमाणे माझ्या दोन्ही तळव्यांमध्ये एक कडे आपोआप आले. 2 वर्षांहूनही जास्त दिवस मी हे कडे अगदी जतन करून ठेवले आहे आणि आता मी हे आनंदाच्या स्वाधीन करीत आहे. तुझ्यासाठी दुःख माझ्यासाठी दुःख करू नका, कारण माझे गुरु मला अनंतात घेऊन जातील. जाते बाळा, जगतमाता तुझे रक्षण करील. ते कडे माझ्याकडे आल्याबरोबर विस्मरित केलेल्या खूपच गोष्टी लख्य आठवून लागल्या. ते कडे गोलाकार, पुरातन व रेखीव होते. त्यावर संस्कृत अक्षरे कोरलेली होती. मला कळून आले की गतजन्मीच्या माझ्या साऱ्या शिक्षणाकडून मला मार्गदर्शन करण्यासाठी ते माझ्याकडे आले आहे. ह्याला आणखीही गतिरार्थ होता, पण अशा ठेवीचे पुरे स्पष्टीकरण केले जात नाही. पुढे माझ्या भविष्यात अगदी दुःखद परिस्थितीत ही ठेव नाहीशी झाली आणि त्याला मुकल्यामुळे मला माझे गुरु कसे भेटले हेही ह्या प्रकरणात सांगू शकत नाही. पण इतकेच सांगू शकतो की एक बालक ज्याच्यावर हिमालयात जाण्याबद्दल मोडते घातले जात होते, तो त्या कड्याच्या अस्तित्वामुळे काल्पनिक पंखावरून खूपच दूरवरच्या भराऱ्या घेऊ लागला. इथे हा अध्याय संपलेला आहे. भेटूया आपण आपल्या पुढच्या अध्यायासोबत. थँक यू.